असं एखादं जनावर असेल ना आपल्याकडे, हे बघून तुम्हाला काय वाटतं काय असेल? सर्विस किती त्याला माहिती का? आउटडोर काय म्हणतोय मी. सुप्रभात, गुड मॉर्निंग मंडळी. सगळ्यात पहिले मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्ही हा व्लॉग कुठून बघताय, म्हणजे पुण्यातून बघताय, लोणावळ्यातून बघताय की मुंबईवरनं बघताय. पटापट कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हां, ह्या 2 गोष्टी मी काल आणलेल्या त्या तुम्हाला दाखवतो काय आहेत ते, आणि आपल्या व्लॉगची सुरुवात करू. चला. तर हे फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. वेलकम टू द डे 27 ऑफ डेली ब्लॉगिंग. आणि मी क्लासेस काय घातले सगळे कारण खूप जास्त ब्राईट आहे आणि माझे डोळे असे बारीक बारीक होतात. एनिवेज, तर ह्या 2 गोष्टी मी काल बाजारात गेलतो तेव्हा आणलेले. ही मला जरा युनिक वाटली म्हणून मी असेच घेऊन टाकली. त्याआधी हे आपण आठवते तुम्हाला आर्यामार्टमध्ये गेलो होतो, तिथे डब्बे बघितले होते आणि तुम्हाला मी बोललेलो की मला एक दुकान माहिती आहे, तिथं स्वस्तात भेटेल. सो हे आपण आणलेले आहेत आपल्या कॅम्पिंग वगैरेसाठी. आपण जे साखर आणि चहा पावडर वगैरे नेतो ना, त्यासाठी कामास येतील. सो हे मला कितीला भेटले माहिती का? 120 रुपीजला हे 3 भेटले आणि त्यांच्या आतमध्ये चमचे पण आहेत, विच इज द बेस्ट थिंग. तुम्हाला खोलून दाखवतो मी. हे असे आहेत चौकोनी, शेप पण आवडला मला, भारी आहे आणि कॅपॅसिटी पण चांगली आहे. सो नाईस. याच्यामध्ये आपले साखर आणि चहा पावडर मस्त बसून जाईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघून तुम्हाला काय वाटतं काय असेल? जरा गेस करा पहिले कमेंट सेक्शनमध्ये. 3 सेकंड देतो तुम्हाला. 3 सेकंडमध्ये कमेंट सेक्शनमध्ये गेस करा काय आहे. 1, 2, 3. कसं आहे सेटअप? कसं आहे? हलता डोलता सेटअप. एनिवेज, तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जरासा नॉईज आला असेल कारण इकडे मागे ना काम चाललंय, तर मशीन्स वगैरे चालू आहेत. सो ते थोडंसं इग्नोर करा, माझ्या आवाजावरती फोकस करा. सो आय होप सो तुम्ही लोकांनी गेस केला असेल. आता मी तुम्हाला दाखवतो ह्याची जादू. हे बघा, हे निघ. हां हां, हे बघा. हे काय अजून पण नाही तुम्हाला कळलं? थांबा मी दाखवतो. ही आहे एक बॅग. हे बघा, म्हणजे तुम्ही जर बाजारात वगैरे जाताय गाडीवरती आणि तुम्ही विसरले पिशवी न्यायला, तर तुम्ही फक्त हे जे गोष्ट आहे ना, ही एवढीशी गोष्ट, ही जेव्हा रॅपअप होती तेव्हा एवढीशी गोष्ट होती, ही तुम्ही तुमच्या बॅगमध्ये टाकू शकता. मला थोडंसं युनिक वाटलं, म्हणलं चलो लेते. किती रुपयाला असेल माहिती काय? 60 रुपये, मात्र 60 रुपयामध्ये. आता बघा, हे रॅपअप होतं पूर्ण. ते तुम्हाला दाखवतो मी परत. हे बघा, हे अशी घालू शकतो, म्हणजे काय फळं वगैरे आणायचे असेल, बाजारातनं काही सामान वगैरे आणायचं असेल तर यूज करू शकतो. आता हिला परत रॅपअप करायचं असेल तर फक्त एकदा हात फिरवायचा असा आणि हे असं फिरवायचं. गेला आतमध्ये. भारी वाटलं मला. म्हणजे बॅग मध्ये टाकून ठेवू शकतो आपण. हे कधी पण काम असेल, म्हणजे किंवा गाडीच्या डिक्कीमध्ये, गाडीमध्ये ठेवू शकतो. हे कधीही काम असेल ही गोष्ट. अशी आहे आणि किती कॉम्पॅक्ट आहे बघा. आता हे पूर्ण रॅपअप झालं. एवढीशी गोष्ट आहे. हे कुठलं तुमच्या बॅगमध्ये बसेल ते पण नाही कळणार. याची जर ऑनलाईन लिंक भेटली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, नाहीतर मग तुम्हाला लोणावळ्यात यायला लागेल हे घ्यायला. आणि हे आपले 3 डब्बे. जर थोडंसं असं क्रेझी वाटत असेल तुम्हाला, काय असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होते. बट येस यार, मजा येते. आता आपल्याला टेन्शन नाही. आता साखर आणि चहा पावडर नेलं, मस्त चाय बी बनाय आपण. ते बाळूमामाला बनवलं ना आपण तसं. चाल, मागचे 2-3 ब्लॉग मी तुम्हाला जेवणच दाखवलं नाही ब्लॉगमध्ये. सो आज दाखवतो. बघूयात काय बनवलंय. ये हे ओ हो, इफ आय एम गेसिंग इट राईट, मसूरची आमटी. हा, एकच नंबर भाई. इकडे काय? इकडे हे भात. इधर क्या है? भात. ओ मेथी, आय गेस मेथीचे, माहित नाही, मेथी सारखी ते दिसते. मेथीची भाजी, जी की मला अजिबात आवडत नाही आजकाल. आणि याच्यामध्ये पण काहीतरी आहे. सो आपण हे घालून बघूयात. मटकी वाटते का? नाही. ओ वांग का कालवण. इट इज व्हेरी नाईस. आज 2 कालवण आहेत. सो आता आपण जेवायला घेऊ. काय भूक लागली हे बघून सगळं. आता जेवू. ह्याच्यामध्ये काय आहे? अच्छा, याच्यामध्ये तेल आहे. जेवायला घेऊ. आजकाल वांग जरा जास्त टेस्टी लागायला लागलंय, मला आवडायला लागलंय. तर जेवण झालंय आपलं. आता आपली जी बाईक आहे ना, हिचा हॉर्नचा प्रॉब्लेम येतोय. हॉर्नच वाजत नाही. म्हणजे जो रिले आहे तो वाजतोय बघा. इथं आवाज येतो, रिलेचा आवाज येतोय, पण हॉर्न नाही वाजत आहे. सो आता जरा ना हॉर्नचं चेक करू, कारण हॉर्न इज इम्पॉर्टंट. आणि बाय द वे, जरा माईकचा विचार करतोय मी, कारण ऑडिओ जो आहे ना, ऑडिओ जरा इम्प्रूव्ह झाला पाहिजे असं एक कमेंट पण आली होती आणि असं मला पण वाटतंय. कारण जेव्हा बॅकग्राऊंड नॉईज असतो ना, तेव्हा माझा ऑडिओ एकदम सप्रेस होऊन जातो. सो जरा एक वायरलेस माइक का कुछ देखते हैं आज.
झालेत आणि हॉर्न वगैरेचं काम केल्यानंतर मी जरा आराम केला घरी मस्तपैकी, जरा नाश्ता विष्टा केला, चाय बी पिले आणि आता मी आलो आहे लेक साईडला. तर आता लेकमध्ये एंटर केल्यानंतर ऑफ रोड करायला लागेल. तर तुम्हाला चेस्ट माउंटचा जो व्ह्यू आहे तो बघायला मिळेल, म्हणजे मोठं ब्लॉगिंग काय तर जाऊ मस्त आतमध्ये आणि सनसेट इथं आज सनसेट जरा चांगला दिसेल असं मी होप करतो. चला भेटू तुम्हाला चेस्ट माउंटमध्ये. 3, 2, 1 गो. अँड गाइस हियर वी आर. इकडून आपला चालू झालेला आहे ऑफ रोड. ऑफ रोड में जो मजा है वो ऑन रोड में बिल्कुल इथून पळवायला जेवढी मजा येते ना तेवढी मॅन्युव्हर करण्यामध्ये जास्त करून मजा येते, म्हणजे कळतं हँडलिंग प्रॉपर. स्किल्स काढतात थोडं. मी काय कुठे शिकलो नाही, बट असंच चालवून चालवून थोडंफार कळतं. मजा येते. आज ना आपण नेहमीच्या रस्त्यावरती नको जायला. नेहमीचा म्हणजे जो लेक साईडला मी जातो ना नेहमी इकडे मंदिराच्या बाजूला. सो आज थोडं आपण पुढे जाऊ, पुढच्या साईडला जाऊ. रोड का मजा आलो तुम लोग, रोड का मजा आलो. पुढे 2 गाड्या चालल्यात भाई, त्यांनी फुल धुराळा केला आहे, धुराळा डायरेक्ट. सो आता आपण जरा स्लो होऊ, नाही तर अख्खा धूर आपल्या अंगावर येईल. जरा शॉर्टकट मारेंगे आपण, दुसरीकडनं जाऊ आपण. बघत राहिले तोंडाकडे भाई, कोण आहे हे रायडर. तुम्ही जर माझ्या पेजवरती दुसरा पेज जर माझा फॉलो करता तर विशेषचा शूट आपण इकडेच केला होता, तो बाईकवाला बुलेटवाला शूट. अँड हिअर वी आर. आता आपण ना इकडे जाऊ, इकडे ते मस्त कोणच नाही, काय टेन्शन नाही, निवांत जाऊ आणि इथून सनसेट पण आपल्याला दिसेल. भाई मला तर कधी कधी वाटतं ना की नुसतं हे मोठं ब्लॉगच करावे भाई, याच्यामध्ये लय मजा येते. बाकीच्या ब्लॉग करण्यामध्ये जरा बोर होतं, बट इसमें भाई मजा ही मजा आहे. तर इथे मस्तपैकी गाडी आपण पार्क करूयात. हा 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 हा. अँड लुक ॲट द व्ह्यू गाईज. वा, समोरच होतोय सनसेट आणि आपली लेला काय दिसतंय भाई. तुम्हाला जो धुराळा दिसतोय का, धुराळा आहे बघा हावाला. जरा 2 थार आहेत भाई आणि त्यांनी इतका धुमाकूळ घातलाय ना, फुल मजा करतात ते लोक. 360 मारतात तिथं. कसं अख्खे माती माती आहे ना, तर फुल एन्जॉयमेंट चालू आहे त्याचं. ते बघा, ते बघा भाई. असं एखादं जनावर असं ना आपल्याकडे, थार म्हणा, ऑफ रोड बाईक म्हणा, तसं आपल्याकडे लिहिलं आहे. तर भाई ऑफ रोड मध्ये जी मजा येते ना, वेगळीच मजा आहे. तर आता आपण इकडे बसू. बाय द वे ना, गाडीचा जो तुम्हाला खडखड खडखड आवाज येतो ना, तो मी तुम्हाला दाखवतो कशाचा आवाज येतो. बघा, हे जे स्टँड आहे ना, डबल साइड स्टँड, ह्याचा आवाज येतो. ते हे इथं आहे ना रबर असतो, तर तो आपण जरा मॉडिफाय केलेली आहे ना, तर तो रबर आपल्याला काढावा लागला होता. तर त्याचं काहीतरी आहे ना जुगाड करावं लागेल आपल्याला, म्हणजे तो आवाज जो आहे ना तो नाही ना. बघा, हे वरती आहे ना, हे वरती लागतंय तिथे. तर त्याला हे इथं दिसतंय का तुम्हाला, हे बघा हे जे मुवमेंट होते ना त्याचं काहीतरी जुगाड करायला लागणार आहे. करू ते एक आहे. आणि हे बघा, हे पूर्ण ऑइल लीक होत होते, कारण मी हे वाढवलेत. हे इथून आहे ना एवढे वाढवलेले आहेत. बरेच जण मला विचारतात की हाईट कशी वाढवली, तर ह्याच्यामध्ये ना इथे स्पेसर टाकून जो पूर्ण बोल्ट टाकलेला आहे. सो अशा काइंड ऑफ पूर्ण स्पेसर्स वाढवलेत. सो आता बसू आपण निवांत इथं. तसं तर माझा आजचा प्लॅन होता मस्त चहाचं आपलं जे सामग्री. अरे मी हेल्मेट का नाही काढलं अजून, थांबा. हां, तसं तर माझा प्लॅन होता की ते चहाचं सामान आहे ना आपलं, ते घेऊन यायचं मस्तपैकी इथे आणि इथे चहा बनवून प्यायचा. पण मी म्हटलं की जरा ना वेगळ्या लोकेशनला जाऊ आपण. आता हे नेहमीच झालं ना, हे मोस्टली व्लॉग्समध्ये तुम्हाला दिसलंच असेल. सो आता वेगळ्या लोकेशनमध्ये जाऊ, म्हणजे तिथं तुम्हाला मजा येईल आणि तिथे आपण चहा बनवू. सो जरा मजा पण येईल. क्लाउड्स बघा काय भारी फॉर्म झालेत ना, एकदम मस्त वाटतंय. फक्त थोडं अजून ते तिथं डार्क आहे यार. ते जर अजून ओपन असतं ना तर मस्त असं सनसेट आपल्याला बघायला भेटला असता. आता सन ना त्याच्या मागे. सो बघूयात, होप सो तिथं मधी येऊ शकतो तो. जर आला ना तर एकदम अजून भारी लुक भेटणार. इकडे आपली गाडी पार्क केली आहे, तिकडे टाइम लॅप्स चालू आहेत, इकडे सगळे ठेवले. मस्त व्हिडिओज पण काढले मी, रील येईनच लवकर. सो इंस्टाग्रामवरती फॉलो करा.
बोललेलो ना तुम्हाला, जर तो सन खाली आला तर लय भारी दिसन. हे बघा काय दिसते भारी. आता 0.5x मध्ये आहे, तुम्हाला 2x मध्ये दाखवते बघा. हा 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 5x काय दिसतोय भाई. भाई मी जे प्रेडिक्ट करतो ना भाई, स्कायकडे बघून एक प्रेडिक्शन होऊन जातं की कसं दिसणार आहे सनसेट. इतके दिवस ना असे क्लाउड्स वगैरे काहीच नसायचे, प्लेन सनसेट होत होता. तो पण चांगला होत होता, ऑरेंज पूर्ण, बट त्याच्यामध्ये ना क्लाउड्स मिसिंग होते. सो आज फायनली क्लाउड्स दिसतात. अजून खाली गेलं ना अजून भारी असे कलर्स येतील वरती, मजा येईल भाई. थांबव आपण थोड्या वेळ. बाय द वे आपली ज्युपिटर घ्यायची आपल्याला, सर्व्हिसिंगला टाकलेली, त्याचा कॉल आलेला, अर्ध्या तासाने भेटणार आहे. सो बघू आता कितपत सनसेट बघायला भेटतोय बाय. आज एकतरी एवढा चांगला दिसतोय तो. चला तर मस्त असा सनसेट झालाय तिकडे. आता सनसेटला करू बाय बाय आणि आपण जाऊ घरी. आज वर्कआउट करायचं आहे भाई, वर्कआउट मिस नाही करायचा. टाइम किती वाजले माहिती आहे का? 6:06 झालेले आहेत. तर 6:30 वाजता इकडे सनसेट होतो. तुम्हाला जर यायचंय ना तर बुशी लेक मध्ये येऊ शकता तुम्ही. इथे बिलकुल गर्दी नाही, पीसफुली तुम्ही सनसेट एन्जॉय करू शकता. पिकनिक काइंड ऑफ पण करू शकता बघा, अशी जागा आहे. बट हे जे मेन गेट आहे ना आतमध्ये एंटर करायचं, ते आय होप सो थोडेच दिवस उघडं राहील, कारण आता पंचमी आहे. त्यामुळे हे जे मंदिर आहे ना कानिफनाथांचं, तिथे सण साजरा होतो. त्यासाठी ती तयारी वगैरे करण्यासाठी त्यांनी ते गेट खोललेले आहे. त्यानंतर मे बी ते बंद करून टाकतील. बट बघू शकता तुम्ही, ट्राय करू शकता जर लोणावळ्यात आले तर सनसेट इथून बघायला पीसफुल. आता जाऊ घरी. आपल्याला ज्युपिटर पण आणायची आपली. तर आता मी घरी जाईन, ही बाईक लावेल, दुसरी बाईक घेऊन कोणाला तरी घेऊन जाईन आणि ज्युपिटर घरी आणणार. मग त्यानंतर वर्कआउट. तर मंडळी फायनली आपली ज्युपिटर आपल्या घरी आली. ज्युपिटरला पण एक आहे ना काहीतरी नाव आपण शोधू आणि ते नाव देऊ, म्हणजे कसं जरा भारी वाटतं ना. ज्युपिटर कॉमन वाटतं बोलायला. बाय द वे ती गाडी आम्ही दिली होती आउटडोर, म्हणजे जे गॅरेजेस, आउटडोर काय म्हणतोय मी यार, तर जे गॅरेजेस वगैरे असतात ना त्यांच्याकडे दिली होती. प्रॉपर सर्व्हिस स्टेशनला नव्हती दिली, कारण तिकडे ना भाई इथे खूपच घोळ चालतो. सो त्यांच्याकडे दिली होती. त्यांनी 2 दिवसात, एका दिवसातच दिली. तसं तर काल बंद होतं गॅरेज. सो आजच त्यांनी सकाळी घेतली, केली मस्त रिपेअर आणि आत्ता दिली आहे. चालून वगैरे बघितली मी, दादा आत्ता घेऊन गेले. एकदम स्मूथ झाली भाई गाडी, पहिल्यासारखी मक्खन एकदम. फक्त एक तो आहे ना जो एक्झॉस्ट आहे त्याचा इश्यू आहे, तर ते पार्ट्स इथं लोणावळ्यात भेटत नाही. सो ते पुण्यामधनं जेव्हा मी आणेन तेव्हा मध्ये येईन त्याच्याकडे, तो चेंज करून देईन. सो सर्व्हिस कॉस्ट किती आला माहिती आहे का? 2500. त्यामध्ये दोन्ही लायनर्स चेंज झाले, ऑइल फिल्टर ऑइल चेंज झालं, ब्रेक केबल एक चेंज झाली, त्यानंतर कोनसेट गेला होता तो चेंज झाला, रोलर्स असतात ते चेंज झाले आणि वॉशिंग वगैरे पण करून दिली आहे. अजून काय विसरतोय का मी? नाही, आय गेस एवढंच सगळं पकडून 2500. त्यांनी 2400 घेतले. सो आता आलो मी वरती. आता वाजलेत 8 आणि आता आपण करूयात वर्कआउट. मला माहीत नाही मी शूट करेन की नाही करेन, बट जर शूट केलं तर तुम्हाला दिसेलच, नाही केलं तर समजून जा की तुमच्या भावाने वर्कआउट केलं. सो मंडळी डन विथ द वर्कआउट. जास्त नाही केला, कोर वर्कआउट केला आणि थोडं शोल्डर्स आणि बैठका मारल्या. सो एवढंच केलं. आता खाली जाऊ, जेवू वगैरे आणि त्यानंतर रुद्र आणि मी जाणार आहे चालायला. नेहमीचं आमचं जे चालू केलं आहे आम्ही परत, आता 2-3 दिवस झाले, परत सुट्टी झाली होती त्यामध्ये पण. सो आज जाणार आहे चालायला. तर हा व्लॉग इथेच संपूयात. आय होप सो तुम्हाला आवडला असेल. ह्यामध्ये एनर्जी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशीच एनर्जी आता कंटिन्यू ठेवून व्लॉग करू. तर तुम्ही लोक पण सपोर्ट करा. तुम्ही लोक सपोर्ट कराल तर हा चॅनल ग्रो होईल आणि मला पण हेल्प होईल. तर भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. सायनिंग ऑफ मित्र, बाय बाय.